नमस्कार, मनीषा किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तंदूर बटर नान. त्यासाठी आपण कशा पद्धतीने पीठ मळले आणि कशा पद्धतीने आपण या रोट्या बनवलेल्या आहेत त्याची पूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. तर पाहूया आपण त्यासाठी काय काय सामान घेतले ते. तर यासाठी मी घेतलेले आहे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले मी याला, आणि याच्यामध्ये आपण घातला आहे 1 वाटी मैदा. त्यानंतर यामध्ये आपण बेकिंग सोडा मिक्स केलेला आहे. आता चवीपुरतं याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया, आणि मोहनासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं 1 ते 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे छान मी मिक्स करून घेते. तर छान असं व्यवस्थित हे सगळीकडं हे तेल मीठ मिक्स होईल या पद्धतीने मी मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपण 1 कप दूध घेतले आणि त्यामध्ये थोडीशी साखर घालून विरघळून घेतली. कोमट दूध मी यावर घालून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 वाटी दही घालून घेतले, आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला ह्या पिठाला लावून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. याने आपली रोटी खूप छान अशी क्रिस्पी होते. अशी त्याला एक कडकपणा किंवा असा तो चिवटपणा असतो तो येत नाही. खाताना ही खूप अशी सॉफ्ट लागते. तर आपण पीठ मळून ते व्यवस्थित अर्धा तास रेस्ट करायला ठेवलं, आणि त्यानंतर हे पीठ आपण असं छान आपटून मी चांगलं मळून घेतलं. म्हणजे एकदम छान पद्धतीने आपलं हे पीठ आता तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित ते भिजलेही आहे. पीठ मळल्यानंतर अर्धा तास त्याला रेस्ट करायला ठेवा, म्हणजे ते छान आपलं सॉफ्ट होईल. यानंतर आपल्याला याची रोटी लाटून घ्यायची आहे, आणि रोटीच्या एका साईडला आपल्याला कांदा, काळे तीळ आणि कोथिंबीर आपण लावलेली आहे, आणि एका साईडला आपण पाणी लावून त्या गरम कढईवर टाकलेली आहे, जेणेकरून तो पाण्याकडचा जो आपला भाग आहे ओला, तो त्या कढईला चिकटला जातो आणि आपली तंदूर रोटी भाजताना ती खाली पडत नाही. कारण आपण कढई उलटी करून ही गॅसवर रोटी भाजणार आहोत, त्यामुळे ती चिकटली पाहिजे. त्यासाठी आपल्याला रोटीला एका साईडनी थोडंसं असा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. मी आता तुम्हाला व्यवस्थित सविस्तर दाखवणारच आहे. मी आता 1 रोटी केली, आता मी बाकीच्याही रोट्या करत आहे. तर ही रोटी मी आता मोठी केलेली आहे. थोडीशी छोटी साईज केली तर एका कढईवर आरामशीर 2 ते 3 रोट्या आपण भाजून घेऊ शकतो, आणि एकाच वेळेस आपलं काम फटफट होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ही कढई उलटी करून गॅसवरती ही रोटी भाजायची आहे. कारण आपल्याकडं असा निखाऱ्यांचा आहार नाही आहे, आपण हे गॅसवर करतोय तंदूर. तर तुमच्याकडे जर कोळशाची शेगडी असेल तर त्याच्यावर अजून छान याची टेस्ट होईल. पण शहराकडे आपल्याला जे अवेलेबल आहे त्यामध्ये आपण ह्या गोष्टी करत असतो, आणि खरंच खूप छान होतात या. तर पाहू शकता अशी छान मी खरपूस लालसर ही भाजून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला परत दुसऱ्याही नानरोट्या करून दाखवणार आहे. पहा, एकदम छान लालसर भाजलेली आहे, आणि खालच्या साईडनी ती अगदी आरामशीर निघते. कारण एकदा भाजली रोटी की ती एकदम परफेक्ट आपोआप गळून पडते. त्यानंतर वरून आपल्याला असं छान त्याला बटर लावून घ्यायचं आहे, आणि जेव्हा तुम्ही डिश सर्व कराल त्यावेळेस वरून छान बटर किंवा चीज तुम्ही त्याच्यावरती असं किसून लहान मुलांना देऊ शकता. खूप अप्रतिम चवीची ही रोटी बनते. तर याच पद्धतीने मी तुम्हाला दुसऱ्याही रोट्या करून दाखवते. कारण या रोटीचा आकार माझ्याकडून थोडासा मोठा झाला आहे, त्यामुळे मी एकच भाजली एका वेळेस. पण जर छोट्या छोट्या केल्या आपण तर मग एका वेळेस 2-3 रोट्या अशा मस्त आपण भाजून घेऊ शकतोय. मी असं कांदा, कोथिंबीर आणि काळे तीळ एका डिशमध्ये काढून घेतले, आणि उंडा घ्यायचा आपल्याला जेवढा हवा आहे त्या मापाचा, आणि लाटताना थोडासा लाटून त्यावर हे मिश्रण टाकून परत लाटण्याने फिरून घ्यायचं, म्हणजे ते पॅक बसतं. आणि मग एका साईडने मी पाणी लावून अशी कढईवर टाकून घेतली रोटी, आणि कढईचा गॅस मी फुल ठेवलेला आहे. कारण आपल्याला कढई पूर्ण गरम पाहिजे यासाठी, तरच रोटी चांगली शेकली जाईल आपली. आणि यानंतर आता आपण बाकीच्याही रोट्या खाली लाटून घेऊ, आणि ही रोटी आपण वरती भाजून घेऊया.
जशी जशी रोटी भाजायला लागते तशी तशी तिला असे छान फोडे यायला लागतात, फुगते ती. आणि जेव्हा पाहू शकतात आपण गॅसवर भाजायला घेतली तर आपोआप तिचा भाग, कारण खालून जर रोटी चांगली शेकली गेली तर ती आपोआप सुटते, आपल्याला काढायला त्रास होत नाही, काही नाही. आता मी भाजत असतानाच रोटी अशी निखरून पडलेली आहे आणि छान असे आपण तिला गॅसवरती अलटीपलटी करून भाजून घ्या आणि त्यानंतर ही आपली रोटी तयार आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या रोट्याही पूर्ण करून घेतलेल्या आहे. तर तुम्ही असं घरच्या घरी छान तंदूर नान रोटी अगदी हॉटेलसारख्या चवीचीच होते. कधी कधी मुलांना असं वेगळं खाऊ वाटतं, तर त्यावेळेस आपण हे असं घरात जर केलं तर मुलांना कधी हॉटेलचं खायची इच्छाही होणार नाही. इतकं सुंदर ह्या रोट्या बनलेल्या आहेत, तंदूर नान. जर तुम्ही याला बटर लावून खायचं तर बटर लावून खा किंवा विदाऊट बटरचंही खूप क्रिस्पी बनते ही. तर मी यासोबत छान आज हैदराबादी चिकन केलेलं आहे. तर मी चिकन आणि नानचा प्लॅन केला आहे. तुम्ही छान याच्याबरोबर जर व्हेज असाल तर पनीरची भाजी किंवा काजू करी अशा छान छान वेगवेगळ्या डिशेस करून या रोट्या ट्राय करू शकता. आता मी एका वेळेस 3-3 रोट्या करून भाजलेल्या आहे, तेही मी तुम्हाला प्रोसेस दाखवली. अगदी सोपी पद्धत आहे आणि खायलाही टेस्टी लागते. तर मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून पहा. रेसिपी जर माझी आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा, म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळते. कारण मी तुमच्यासाठी असं वेगवेगळ्या डिशेस घेऊन येत असते आणि यापुढेही मी आणणार आहे नवनवीन डिशेस. पण त्यासाठी मला तुमच्या प्रोत्साहनाची फार गरज आहे. त्यामुळे मला नक्की कमेंट करून सांगत जा तुम्हाला डिशेस आवडतात की नाही. तर आपली नान रोटी आणि मस्त हैदराबादी चिकन रेडी झालेलं आहे. तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.